Sairi ओके. can share the screen and show what is custom GPT. तुम्ही आतापर्यंत जो प्रॉम्प्ट केलाय तो रेग्युलर चॅट आहे, चॅट जीपीटी. त्याच्यावर तुम्ही मेसेज टाकता आणि मग तो तुम्हाला रिस्पॉन्ड करत. त्याचं एक स्ट्रक्चर आहे. तसंच चॅट जीपीटी मध्ये एक पद्धत आहे कस्टम जीपीटी. ज्याचं स्ट्रक्चर आता सायरी तुम्हाला दाखवेल. त्याचं एक्झाम्पल तुम्ही बघा आणि मग तुम्हाला ते कस्टम जीपीटी तुमच्या डिपार्टमेंट मध्ये काय आणायचं त्याची एक्सरसाइज तुम्हाला सायली देईल. So she can help you tomorrow. You can ask her questions before coming to the call. Over to Saili. ओके. सो कस्टम जीपीटी आपण एक कस्टम जीपीटी एक मिनिट क्रिएट हा, एक करतो. मिनिट. आकांक्षा कोणाला तरी रेकॉर्डिंग करायला लाव म्हणजे चॅनलला हो हो ठीक. हो लगेच लक्षात नाही तर करते. रिपीट बघू शकता. हो. सायली स्टार्ट कंटेंट. सो कस्टम जीपीटी आपण क्रिएट करतो तेव्हा काय, जो आपला चॅट जीपीटी असतो इथे क्रिएट म्हणून जीपीटीचा ऑप्शन असतो. आपण कस्टम जीपीटी मध्ये आपल्याला नेम, आपण जीपीटी का क्रिएट करतोय त्याचं इन शॉर्ट 1 to 2 लाईन मध्ये डिस्क्रिप्शन द्यावं लागतं आणि इन्स्ट्रक्शन कॉलम मध्ये आपण ही जीपीटी कशी वर्क झाली पाहिजे, म्हणजे आपण जेव्हा त्याला क्वेश्चन्स विचारू, जे आपण रिपीटेड टास्क करतो त्याच्यासाठी आपण कस्टम जीपीटी यूज करतो. त्याच्यामध्ये आपण इन्स्ट्रक्शन्स लिहितो, म्हणजे जसं आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग मध्ये लिहिताना सगळे रोल वगैरे मेन्शन करतो तसं सेम इथे आपण डिफाईन करतो. आणि इथे कन्व्हर्सेशन स्टार्टर असतो जो डिफॉल्ट आपण गो ठेवतो. जेव्हा आपण गो प्रेस करतो तेव्हा ती जीपीटी स्टार्ट होते. आणि नॉलेज बेस असतं. नॉलेज बेस म्हणजे ती जीपीटी त्यातून जी इन्फॉर्मेशन हवी आहे ती सर्च करू शकेल, किंवा फॉर एक्झाम्पल असतात. आता आपण युजर स्टोरीज आणि टेस्ट केसेस लिहितो, तर मग आपण युजर स्टोरी आणि टेस्ट केसेसचे गाईडलाईन्स किंवा त्यांचे एक्झाम्पल्स नॉलेज बेसमध्ये ॲड करू शकतो, ज्यांनी त्या जीपीटीला हेल्प होते. आणि नंतर मग खाली त्याच्या कॅपेबिलिटीज असतात. जेव्हा जेव्हा आपण जीपीटी क्रिएट करतो तेव्हा नेहमी सर्व क्लिक करायचे असतात, ज्याने की वेब सर्च पण होतं. कॅनव्हासनी आणि इमेज जनरेशन असतं, ज्याने इमेज जनरेशन सुद्धा नीट होतं. सो ॲज वेल ॲज कोड इंटरप्शन असतं, जे कधी कधी आणि डेटा ॲनालिसिसला हेल्प होतात. त्यामुळे नेहमी क्रिएट करायचे असतात. इकडे इमेजचा ऑप्शन असतो, जो की आपण अपलोड सुद्धा करू शकतो किंवा यूज गॅलरीनी होऊ शकतं. आता लास्ट टाइम मी युजर स्टोरीसाठी केलेली. इकडे काय होत आहे, जेव्हा जेव्हा आपण मी एक्झाम्पल दाखवते, एकच मिनिट. आता फॉर एक्झाम्पल हे आपल्याला एका पेजचे आपल्याकडे डिटेल्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण हेडिंग टाकली आहे. नंतर मग ॲक्च्युली तो पेज आता हा वेलकम टू डॅशबोर्ड आहे. सॉरी, हा लॉग इन स्क्रीन आहे. लॉग इन स्क्रीनपेक्षा आता हा डॅशबोर्ड आहे. तर आपण त्याच्यामध्ये फक्त हेडिंग देतोय की वेलकम, आणि परत हा आपण काय यूज करतोय, जसं की आपण हे रजिस्ट्रेशनला यूज करतोय आणि त्याच्यामध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटीज असतील जेव्हा आपण हे मेन्शन करतो. इन शॉर्ट आपण जेव्हा डिटेल्स देतो आणि इकडे फक्त कॉपी करतो आपण, आणि जेव्हा डन बोलतो तेव्हा हा जीपीटी काय करतो की अख्खे जे आपली युजर स्टोरी आहे ती आपल्याला पूर्ण जनरेट करून देतो, ज्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हवी आहे. आणि ह्या जीपीटीमध्ये आपण काय ॲड केलेलं, इकडे पहिले होतं की नेम, त्याच्यानंतर हा आपण डिस्क्रिप्शन आपण का जनरेट केलेला की टू जनरेट अ युजर स्टोरी फ्रॉम इमेज आणि प्री डिफाईन बिझनेस फॉर्मॅटने. नंतर इन्स्ट्रक्शनमध्ये आपण पार्ट टाकलेले की पहिले रोल काय आहे या जीपीटीचा, त्याच्यानंतर आपण त्यांना इनपुट कुठल्या फॉर्मॅटमध्ये देणार आहोत हे 2 पॉईंट टाकलेले. नंतर त्याच्यामध्ये आउटपुट फॉर्मॅट काय हवं आहे आपल्याला हे एक होतं.
आणि एक एक्झाम्पल ऍड केलेला ज्याने आपल्याला इझी पडेल आणि नंतर लास्टला गाईडलाईन्स टाकलेल्या. हे झालेलं आणि इथे कन्व्हर्सेशन स्टार्टर ठेवून आपण 2 फाईल अपलोड केलेल्या ज्यांनी काय होत होतं की जीपीटीला इझी पडत होतं. हे नसेल समजलं तर इझिएस्ट एक होतं की हे डिजिटल मार्केटिंगचं होतं ज्याच्यामध्ये आपण इन्स्टासाठी कंटेंट क्रिएट करत होतो. जेव्हा आपण इकडे गो बोलत होतो, मी या जीपीटी मध्ये एक वेबिनार होता त्याची इन्फॉर्मेशन टाकलेली. जेव्हा जेव्हा मी गो बोलत होती तेव्हा तेव्हा तो इन्स्टासाठी डायरेक्टली मला कॅप्शन सोबत जी पोस्ट आपण टाकतो त्याच्या अख्ख्या डिटेल्स देत होत्या. ॲज वेल एज जर रील असेल मग त्याच्या स्क्रिप्टची आयडिया पण देत होता की आपल्याला ऍक्च्युली त्याच्यामध्ये काय पाहिजे किंवा जे हॅशटॅग असतील त्या हॅशटॅग देत होत्या ज्याने आपल्याला रीच पण वाढवू शकतो. सो हे डिफॉल्ट होतं की एकच टास्क रिपीट करायचं असेल तर नेहमी प्रत्येक वेळी सर्च करण्यापेक्षा हे इझी होत होतं. झालंय. हॅलो. हा येतोय आवाज. समजलं सायली. झालं. एक क्रिएट करून दाखवू का? माझा आवाज येतो? हा हो सर येतोय. हा सायली एक तो क्रिएट करता ठीक आहे. हा हा दाखवेल. फर्स्ट ऑफ ऑल ते कस्टम जीपीटी हे पेड व्हर्जन मध्ये दिसतं. तुमच्याकडे पेड लॉग इन नसेल तर तुम्हाला नाही दिसणार. सायली तुझ्याकडे जर लॉग इन डिटेल्स असतील तर ते सगळ्यांना शेअर कर. हो. आपलं जे अकाउंट पेड अकाउंट आहे नाहीतर मग त्यांना तिथे कस्टम जीपीटी नाही दिसत. मी करते शेअर. So, कल्पना तुला पण ते वापरता येईल लॉग इन जे शेअर होईल ते पेड ते व्हर्जन. सगळं आता ब्राउझरवरच करतेय ना ती. हा हो. ब्राउझरच लागतो. ओके नो इन्स्टॉलेशन रिक्वायर्ड. ओके. मी स्टार्टिंग पासून दाखवते. जेव्हा आपण चॅट जीपीटी सर्च करतो तेव्हा इथे राईट कॉर्नर लेफ्टला सायली जीपीटी स्क्रीन शेअर नाहीये तुझी. सायली स्क्रीन शेअर नाहीये तुझी. आहे सर स्क्रीन आहे. शेअर. ठीक आहे. हा. लेफ्ट कॉर्नरला जीपीटी ऑप्शन असतं तिथे क्रिएट केलं की इथे क्लिक केलं की इथे क्रिएट म्हणून ऑप्शन येतं जिथे आपल्याला नेम टाकायचं असेल. आता आपण जे मी युजर स्टोरीसाठी क्रिएट केलेली तीच परत करून दाखवते. डिस्क्रिप्शन हॅलो असतं तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण ऍड करू शकतो की ऍक्च्युली आपल्याला काय हॅलो मॅम. पाहिजे. तर इकडे मी टाकलेलं की जनरेटिव्ह स्ट्रक्चर युजर स्टोरी फॉर इमेज युजिंग प्री डिफाईन्ड बिझनेस फॉर्मॅट. ॲज वेल एज आपण इन्स्ट्रक्शन पण टाकू शकतो की डोंट ॲज्युम वगैरे म्हणजे जो आपला ॲक्च्युली डाटा असेल किंवा फोटो पीक असेल त्याच्यावरतीच ती जनरेट होते. आणि इन्स्ट्रक्शन्स देताना पहिले आपण रोल देतो की आपल्याला आता युजर स्टोरी करायची होती म्हणून इथे टाकलेलं की ॲक्ट ॲज अ सिनियर प्रोडक्ट ओनर ऑर बिझनेस ॲनालिस्टिक. त्याच्यानंतर खाली होतं की आय एम बिल्डिंग SAS बेस्ड मल्टी टॅलेंट्स प्रीस्कूल ERP सिस्टीम टू सपोर्ट मल्टिपल प्रीस्कूल्स. त्याच्यानंतर इनपुटचे फॉर्मॅट 2 होते. एक तर मी वेबसाईटचा स्क्रीन मॉकअप तरी टाकू शकते नाहीतर एक होतं जो मायक्रो कॉपीज असतात आपल्या त्या मायक्रो कॉपीज ॲड करू शकते. आणि आउटपुट फॉर्मॅट आपल्याला कसा हवा आहे म्हणजे आता मला हॉरिझेंटल फॉर्मॅटमध्ये पाहिजे होतं. सो मी टाकलेलं हॉरिझेंटल फॉर एक्सेल 1 रो पर स्टोरी. आणि त्याचा फॉर्मॅट कसा होता की हॅलो टायटल मॅम. प्री रिक्वेस्टेड डिस्क्रिप्शन डिटेल एक्सेप्टन्स क्रायटेरिया आणि ॲक्शन रिझल्ट. आणि एक होता की इच युजर स्टोरी मस्ट बी रिटन इन सिंगल रो. नंतर एक एक्झाम्पल दिलेला जी की आपली लास्ट युजर स्टोरी होती त्याचा. आणि लास्टला गाईडलाईन्स टाकलेले ज्याच्यामध्ये होते की जर कॅलेंडर युजर टर्म्स लाईक म्हणजे कॅलेंडर हॉलिडे एक्झाम हे असतील त्याच्यानंतर परत सगळे UI एलिमेंट विजिबल पाहिजेत आणि स्टोरी क्लिअर हवे आणि डोंट अज्युम एनी डाटा जे की दिलंय तेच फक्त हे असावं.
डिस्क्रिप्शन झालं, नंतर इन्स्ट्रक्शन्स आपण ऍड करतो, त्याच्यानंतर कन्व्हर्सेशन स्टार्टर गो ठेवतो आणि नॉलेज बेसमध्ये जी फाईल असते ती ऍड करतो. नंतर कॅपॅबिलिटीज मध्ये आपण सर्व चेक करतो आणि इकडे क्रिएट बोलतो. तर एक करेक्शन आहे की कॅपॅबिलिटी आपण चेक नाही करत, आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण चेक करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल इमेज नसेल आपल्याला जनरेट करायची तर आपल्याला इमेजचा जो चेकबॉक्स आहे तो अनचेक ठेवला तरी चालेल. जे ऍप्लिकेबल आहे ते चेकबॉक्स चेक केले की तेवढे फीचर्स तो इंट्रोड्यूस करून रिझल्ट आहे. आणि लास्टला इकडे आपण क्रिएट करतो आणि इकडे सेव्ह बोलतो. इकडे व्ह्यू जीपीटी बोललो की जी आपली जीपीटी असते ती क्रिएट झालेली असते आणि ती नंतर खाली जो जीपीटीचा ऑप्शन असतो त्याच्या खाली या लिस्टमध्ये दिसते. आपण ही टेस्ट करू शकतो. केला की आपल्याला जशी पाहिजे तशी ती युजर स्टोरी जनरेट होते. आता युजर स्टोरी टाकलेलीच होती, हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये हवी होती म्हणून हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये जनरेट झाली आहे. आपल्याला हवं तसं आपण रूल्स ऍडजस्ट करू शकतो. सर झालंय. ओके, ठीक आहे. आकांक्षा, रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे? येस सर, आहे केलं ठीक रेकॉर्ड. आहे. सो सगळ्यांसाठी गाईडलाईन्स हीच आहे